गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी सर्वांचे ग्रेट फेलोशिपमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आशा करतो की सर्वजण आनंदित असतात, कारण की देवाची आपल्यावरती करुणा आहे. देव आपल्यावरती प्रेम करतो. म्हणून आज आपण देवाची उपकारस्तुती या ठिकाणी करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला आजपर्यंत सांभाळलेलं आहे. म्हणून आपण त्याची उपकारस्तुती करूया, त्याची महिमा आपण करूया. ईश्वरा
सर्वांचं स्वागत आहे ग्रेडेस मध्ये आणि सुंदरची वर्शिप आपण बघितलेली आहे। ईश्वराची दया किती आणि धन्यवाद देऊया की परमेश्वराची खरोखर दया आहे आपल्यावर की आज आपण हा आजचा दिवस बघू शकलेला आहे आणि खरोखर परमेश्वराची अनुग्रह परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे। मी आशा बाळगतो सर्व आनंदित असाल आणि व्हिडिओमध्ये असणारे आणि मंडळी सर्व लोकांसाठी धन्यवाद देतो परमेश्वराला की खरोखर आज जो काही तुम्ही संदेश ऐकत आहात की परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो या संदेशाद्वारे। आणि या आठवड्यामध्ये आपण जे काही कॉन्फरन्समध्ये होतो आणि परमेश्वराच्या दासाद्वारे बोललेला वचनातून आपल्याशी आणि खरोखर आपण सर्व आशीर्वादित झाले म्हणून विशेष करून त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया। आज जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करेल। आपण जकर्याचा 8वा अध्याय आणि 1 ते 23 वचनामध्ये जाऊया। मी काही वचन वाचतो आणि तुम्ही जकर्या 8वा अध्याय आणि 1 ते 23 मध्ये तुम्ही वाचू शकता। तर मी काही वचने त्याच्यामधलं वाचतो की ज्याप्रमाणे 14 पासून मी वाचतो आणि तुम्ही बघू शकता 8वा अध्याय आणि 1 ते 23 मध्ये मी 14व्या वचनापासून वाचतो। 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे की सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणला तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजिले, याविषयी मला अनुताप झाला नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। त्याप्रमाणे या दिवसात येरुशलेमचे यहुद्याच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजिले आहे। भिवू नका, तुम्ही करावयाचे ते हेच की तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतीदायक न्याय करा। तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्याचे अनिष्ट चितू नका, खोट्या शब्दाची आवड धरू नका, कारण या सर्वांचा मला तिटकार आहे असे परमेश्वर म्हणतो। सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो 4थ्या 5व्या 7व्या व 10व्या महिन्यातले उपास यहुद्याच्या घराण्यात हर्ष व आनंद देणारे होतील। त्या आनंदाच्या उत्साहाचे दिवस होतील म्हणून सत्य व शांती याची आवड धरा। सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो राष्ट्रीय व अनेक नगराचे रहिवासी येतील अशी वेळ येईल, एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरात जाऊन म्हणतील आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू। मीही जातो। पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्र येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील। सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की 23 वचनामध्ये त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रापैकी 10 जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील आम्ही तुम्हाबरोबर येतो कारण देव आम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे। माझ्या प्रियांनो, परमेश्वर या वचनाला आशीर्वादित करो। परमेश्वराच्या वास्तव्यामुळे कधी आपण पाहिलं की इस्रायल लोकांचे जीवन बदलणार होते। कधी तुम्ही जकर्या 8वा अध्याय आणि 1 ते 23 मध्ये तुम्ही वाचू शकता। परमेश्वराच्या वास्तव्यामुळे इस्रायल लोकांचे जीवन बदलणार होते। त्याप्रमाणे कधी पाहिलं तर आपले तारण झाल्यावर परमेश्वर आपल्या अंतःकरणात वस्ती करतो आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपली वृत्ती बदलतो, आपला विचार बदलतो। जो आपला जुना स्वभाव आहे त्यावर मात करून तो नवीन स्वभाव आपल्याला देतो। माझ्या प्रियांनो, मानवाने आपल्या स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नये असे आपण अनेकदा वाचले। आपल्या मर्यादित विचारामुळे आपण कधी कधी विश्वास ठेवित नाही। देवा परमेश्वराला सर्व शक्य आहे हे लक्षात ठेवून आपण प्रार्थनापूर्वक विश्वासाने परमेश्वराच्या कार्याची वाट पाहावी। जेव्हा आपण या जकर्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की बघा प्रियांनो, आपण पश्चाताप करून परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपले जीवन बदलून जाते। आपण देवापासून परमेश्वरापासून दूर राहतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचण, अडथळा, टंचाई, समस्या निर्माण होतात। परंतु माझ्या प्रियांनो,
पश्चाताप केल्यानंतर परमेश्वराच्या आशीर्वादाने ही परिस्थिती बदलते. पश्चातापास योग्य कृती करणे हे आपले कर्तव्य आहे. देवाच्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहिल्याशिवाय आशीर्वादाची आशा नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहत नाही, त्याच्या आज्ञेत राहत नाही, तेव्हा आशीर्वादाची आपल्याला आशाच नाही. माझ्या प्रियांनो, परमेश्वर दुःखाचे रूपांतर आनंदात करू शकतो ना. मत्तेसोबत आपण 19 अध्याय 26 मध्ये आलेला आहे की परमेश्वराद्वारे सर्व काही शक्य आहे. विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. गॉड इज गुड ऑल द टाइम. परमेश्वर दुःखाचे रूपांतर आनंदात करू शकतो. त्याचप्रमाणे तो वाईटातून चांगले घडून आणू शकतो. परमेश्वर आपल्या आनंदाचा उगम असेल तर तो आनंद टिकणार आहे. परमेश्वर, बघा पुन्हा एकदा, परमेश्वर आपल्या आनंदाचा उगम असेल तर तो आनंद टिकणार आहे. आपल्यामधील आनंद इतरांवर, कधी कधी विचार केला की आपल्यामधील जो आनंद आहे इतरांवर किंवा आपल्या परिस्थितीवर आधारित असेल तर तो आनंद कायम टिकत नाही. परंतु परमेश्वर आपल्या आनंदाचा उगम असेल तर तो आनंद टिकणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे राज्य स्थापित होईल तेव्हा सर्व दुःख नाहीसे होईल. तो आपल्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आपण प्रकाशित वाक्य याचा 7वा अध्याय, प्रकटीकरण याचा 7वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जाऊया. सर्वांकडे बायबलच आहे. प्रकटीकरण याचा 7वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आपण बघूया. याच्यामध्ये असे लिहिलेलं आहे, कारण राजसनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्याचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झराजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. त्याचप्रमाणे 21वा अध्याय याचा 4थ्या वचनामध्ये आपण बघूया. 21वा अध्याय आणि वचन 4 असं लिहिलेलं आहे की तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. त्यानु परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि हे इतरांना दिसून येते का ना? जेव्हा आपण जकर्यामध्ये आपण जेव्हा बघतो त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा 23व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर ते इतरांना दिसून येते का आपल्या जीवनाद्वारे? हे फार महत्वाचे माझ्या प्रियांनो. ते कशाप्रमाणे दिसून यायला पाहिजे? देवाचे वास्तव्य आपल्यामध्ये आहे तर आपल्या जीवित क्रमांवरून, आपल्या दिनचर्येवरून इतरांना ही गोष्ट समजेल आणि इतर आपल्याकडे आकर्षित होतील. आपल्याकडे पाहून परमेश्वराची कधी कधी त्या लोकांना कधी आपल्याकडे पाहिलं की खरोखर हे ख्रिस्ताचे लोक आहेत आणि हे परमेश्वराचे अनुयायी आहेत, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आहेत. आणि जेव्हा आपण पाहतो की परमेश्वर म्हणतो की मी सदोदित तुमच्या संगती आहे, आणि आपल्या चेहऱ्याकडे पाहून, आपल्या वागणुकीकडे पाहून, आपल्या बोलचालीकडे पाहून इतरांना परमेश्वराची ताण व भूक लागते का? हा आपण विचार केला पाहिजे. त्यांना आपल्याकडून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय शिकायला मिळते आपल्या जीवनाद्वारे, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. माझ्या प्रियांनो, 23व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सेनाधीश परमेश्वर म्हणतो की त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रापैकी 10 जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे मी ऐकले आहे. माझ्या प्रियांनो,
परमेश्वराच्या सानिध्यात जेव्हा आपण येतो, परमेश्वर आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतो. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये तो चमत्कार करतो की आपल्याला लोक बघून हे विचार करतात की खरोखर हाच तो व्यक्ती का. आणि परमेश्वराची जी असीम कृपा आपल्या सोबत राहते आणि त्या कृपेद्वारे आपण सर्व काही जे काही कार्य करतो ते सिद्धीत जाते, त्याच्यामध्ये आपण यशस्वी होतो. कारण की परमेश्वर म्हणतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही, मी सदोदित तुझ्यासोबत आहे. कधी तुम्ही विचार केला की मार्क सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 35 पासून तर 43 मध्ये की ते दुःखामध्ये होते, अडचणीमध्ये होते, परंतु परमेश्वराने त्या मुलीला जिवंत केलं ना. यायराच्या मुलीला मी वाचतो ना 35 ते 43 मध्ये. तो हे बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाराच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. परंतु येशू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाराला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोबाचा भाऊ योहान ह्याच्याविषयी कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्सापोक्सी रडणारे, वाकण करणारे याचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता. मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबर माणसांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला करता कामा नाही त्याने आज्ञा देऊन निक्षून आज्ञा केली आणि तिला खाव्यास देण्यास सांगितले. माझ्या प्रियांनो, बघा परमेश्वर दुःखामध्ये कशाप्रमाणे आपले अश्रू पुसतो ना. त्याचप्रमाणे आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे राज्य स्थापित होईल तेव्हा सर्व दुःखी नाहीशील. आपण प्रकटीकरणामध्ये 7वा अध्याय आणि 17व्या वचन आणि 21वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण कधी पाहिलं की ही सर्व अभिवचने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होतील. त्याच्याद्वारे कधी आपण पाहिलं जकर्या 8वा अध्याय 1 ते 23 मध्ये की त्याच्याद्वारे त्याचा संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी परमेश्वराने इस्रायल व यरूशलेम निवडले. ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत माझ्या प्रियांनो आपण विश्वासाने त्याची वाट पाहत असताना आपले कर्तव्य पूर्ण करावे. परमेश्वराने आपल्याला काय आज्ञा दिली आहे, जा आणि सुवार्थ सांगा. परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि परमेश्वर तुमच्यामध्ये वास करतो. आपण जिवंत देवाचे मंदिर आहोत माझ्या प्रियांनो. परमेश्वर आपल्या हृदयामध्ये वास करतो. पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे आणि तो आपल्यामध्ये वास करतो. परमेश्वर म्हणतो की मी सदोदित तुमच्या सोबत आहे. परमेश्वर म्हणतो की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो त्याचा कधी नाश होणार नाही. खरोखर माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी अनुभव घेतलेला आहे परमेश्वराचे. आता आज कधी आपण कधी त्या मार्क सुवर्तमानामध्ये यायराच्या कन्येला कधी आपण पाहिलं की त्या मुलीला परमेश्वराने, ती रडत होती ओक्साबोक्सी, परंतु परमेश्वराने त्यांचे अश्रू पुसले. त्याचप्रमाणे परमेश्वर आपले सुद्धा अश्रू पुसणार. आता या परिस्थितीमध्ये आपल्याला निराशा, चिंता या सर्व भेट चालत नाही, परंतु परमेश्वरावर आपण पूर्णपणे कधी विश्वासणारे आहोत. परमेश्वराला पूर्णपणे आपलं जीवन आपण विसंबून आहोत. परमेश्वराला आपलं जीवन आपण समर्पित केलेलं आहे. परमेश्वर आपला उद्धारकर्ता म्हणून आपण स्वीकार केलेला आहे.
परमेश्वराला आपण आपलं पालन करता म्हणून परमेश्वराला आपला स्वीकार केलेला आहे, तर परमेश्वर आपल्याला कोणत्याच प्रकारची कमतरता पडू देणार नाही ना. आपण जेव्हा मी सांगितलं ना वचनामध्ये की परमेश्वर आपल्या आनंदाचा उगम असेल तर तो आनंद टिकणार आहे ना. परमेश्वराच्या सानिध्यात जेव्हा आपण आहोत, आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नये की परमेश्वराची योजना काय आपल्यासाठी आहे त्याच्यावर आपण अवलंबून असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण कोणत्याही परिस्थितीवर आधारित किंवा इतरांवर आधारित कधी आपला आनंद असेल तर तो आनंद टिकणारा नाही. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा जो आनंद आहे ना, फिलिप्पीस पत्र ना 4:4 मध्ये काय लिहिलं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा म्हणेन, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आपली संगती परमेश्वरासोबत असणे गरजेचं आहे. परमेश्वराच्या संगतीमध्ये राहणं आपल्याला गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये एकत्र राहणं गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. हा, कधी आपण कधी विचार केला ना, आपण कधी जेव्हा म्हटलं की आपण कळत न कळत आपण समजा पापही केले, आपण पश्चाताप करून जेव्हा परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, परमेश्वराकडे जातो आणि त्याच्या आज्ञेमध्ये राहतो की परमेश्वर आपलं जीवन बदलून देते. आणि आपण जेव्हा कधी परमेश्वरापासून दूर राहतो तेव्हा काय असते आपल्या जीवनामध्ये? अडचण, अडथळा, टंचाई, समस्या निर्माण होतात. परंतु आपण पुन्हा पश्चाताप केल्यानंतर जेव्हा परमेश्वराच्या आशीर्वादाने ही परिस्थिती बदलते ना. खरोखर माझ्या प्रियांनो, परमेश्वर क्षमाशील परमेश्वर आहे. परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. परमेश्वर कृपाळू परमेश्वर आहे. आणि परमेश्वराची दया आपल्यासाठी पुरी आहे. आणि म्हणून आज विशेष करून आपण प्रार्थना करूया की मी माझं जीवन परमेश्वराला पूर्णपणे समर्पित करेल. मी परमेश्वराला पूर्णपणे विसंबून राहील. आणि मी प्रभूमध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख, अडीअडचण आपल्याला मी माझ्या जीवनामध्ये फक्त परमेश्वराच्या चरणाजवळ हे दुःख ठेवेल, अडचण ठेवेल, इतरांच्या नाही. आणि परमेश्वर बघा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कसं कार्य करेल. आणि धन्यवाद देऊया परमेश्वराला आजच्या वचनासाठी की आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. कोणी आजारी असेल, कोणी दुःखात असेल, अडीअडचणीत असतील, फायनान्स प्रॉब्लेम असेल, आपण प्रार्थना करूया की परमेश्वर दुःखाचे रूपांतर आनंदात करू शकतो. म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ता, मानव महिमा तुला देतो परमेश्वरा. आशीर्वादित कर परमेश्वरा. हो परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर. याप्रमाणे वचनामध्ये म्हटलेलं आहेस परमेश्वरा. तुझी कृपा आणि तुझी दया आमच्यावर पुरी आहे आणि तुझ्याद्वारे आम्ही सर्व काही करू शकतो. सहाय्य कर, मदत कर. त्याप्रमाणे यायराच्या कन्येला परमेश्वरा तू बरं केलंस. त्याचप्रमाणे परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे कितीतरी दुःखी असतील, अडचण असतील, संकट असतील, व्हिडिओमध्ये असणारे आणि मग सर्वांना तुझ्या चरणाजवळ ठेवतो परमेश्वरा. सहाय्य कर, मदत कर आणि तू आम्हाला त्याच्यातून मुक्त कर परमेश्वरा. हो परमेश्वर, आम्ही तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझ्या प्रेमामध्ये राहावं आणि तू आमचा उद्धार करता परमेश्वरास. धन्यवाद देतो परमेश्वर आजच्या दिवसासाठी. आज जो कोणी म्हणजे प्रियांनो, आज जो कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ऐकता. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी क्रूसावर बलिदान दिलं. त्यांनी आपले पापे घेतले, त्याला मारल्या गेलं, गाळल्या गेलं आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त होतं. हो परमेश्वरा, आणि त्याचप्रमाणे विशेष करून आज ज्यांनी हे पहिल्यांदा ऐकलं असेल आणि परमेश्वर म्हणतो की मी सदोदित तुमच्यासोबत आहे, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला देईल. येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे. माझ्या प्रियांनो, जो कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल
माझ्या प्रियांनो, ज्यांनी येशू ख्रिस्ताचं नाव ऐकलेलं नसेल किंवा येशू ख्रिस्ताबद्दल माहिती असेल, परंतु होऊ शकते कोणी सांगितलं नसेल, पण ह्या संदेशाद्वारे ज्याप्रमाणे परमेश्वर ह्या पूर्ण जगावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करतो, तुमच्यावर सुद्धा प्रेम करतो. खरोखर परमेश्वर तुम्हाला तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे प्रार्थना करू शकता. हे परमेश्वरा, मी पापी आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा की तू माझ्या पापासाठी त्या क्रूसावर बलिदान दिलं. बायबल सत्य आहे, जिवंत वचन आहे. आणि परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तू आमच्या पापासाठी क्रूसावर बलिदान दिलं. मी माझं जीवन तुला समर्पित करतो. तू माझ्या हृदयामध्ये ये. आणि परमेश्वरा, माझं जीवन बदलून टाक. माझे विचार बदल परमेश्वरा. माझ्या प्रियांनो, ही प्रार्थना ज्या कोणी व्हिडिओमध्ये असणारे आहेत, जे लोक आहेत ज्यांनी पहिल्यांदा केली असेल, आणि बायबल प्रॉमिस देतो, वचन देतो की ज्यांनी येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे, त्याने संतान होण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही परमेश्वरचे लेकरे म्हणून ओळखण्यात आलेले आहात. आणि परमेश्वर आपल्या लेकरांना कोणत्याच प्रकारची कमतरता पडू देत नाही. विश्वासाने तुम्ही प्रार्थना करत राहा. आणि काही अडचण असल्यास, अडचण म्हणजे काही प्रार्थना निवेदन असेल, तुम्हाला परमेश्वराच्या काही येशू ख्रिस्ताबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे gcfamravati@gmail.com, जे आमचं ईमेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. धन्यवाद देतो परमेश्वरा आजच्या दिवसासाठी, या सुंदरशा वचनासाठी. परमेश्वरा, ज्या लोकांनी तुझा स्वीकार केलेला आहे, तू त्यांना आशीर्वादित कर. आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती तुझा आशीर्वाद, जे व्हिडिओमध्ये आहेत, कोणी अडचणीमध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्या सर्वांवर तुझ्या कृपेचा वर्षाव कर परमेश्वरा. त्यांना आनंद दे. तुझी कृपा आणि तुझी दया हे त्यांना पुरव. धन्यवाद देतो परमेश्वरा आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. परमेश्वरा, अशाच प्रकारची संगती, तुझं वचन आणि प्रेम आमच्यामध्ये सदैव राहू दे. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड.